सर्व माता भगिनींचं आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुम्हाला डिसेंबरचा 6वा हप्ता 1,500 रुपये मिळाले असेल। आता तुम्हाला आदिती तटकरे यांनी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिली आहे। तुम्हाला म्हणजे खूप महिलांना जे आहे 6व्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि त्यांना 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये हे प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये आला असेल। काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये काल आले किंवा आज आलेत। त्यांनी 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप केलेले आहे। मात्र आता आदिती तटकरे यांनी 6वा हप्ता दिल्यानंतरही महिलांना आणखी एक खुशखबर दिली आहे। नक्की ती खुशखबर कोणती आहे आणि मकर संक्रांतीच्या निमित्त आदिती तटकरे यांनी ही महिलांसाठी खुशखबर दिली आहे। त्यांनी कालच्या भाषणातून ही खुशखबर जी आहे महिलांपुढे सादर केली आहे। नक्की ती खुशखबर कोणती आहे आणि तुमचा पुढचा जो हप्ता आहे कोणत्या तारखेला मिळणार, आपण सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। तर लवकरच तुम्हाला आता परत एकदा मकर संक्रांतीचा हप्ता देखील मिळणार आहे। त्याची तारीख काय आहे व तो हप्ता किती रुपये आहे या सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। त्याआधी तुम्ही आपले चॅनल आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीण तसेच सरकारी योजनांची महत्त्वपूर्ण माहिती दररोज मिळत राहते। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आतापर्यंत तुम्हाला 6व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, मात्र तुम्हाला आता 6वा हप्ता 1,500 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळाला असेल। आणि आणखी जर कोणत्या महिलांचा 1,500 रुपये मिळालेला नसेल तर तुमचा जिल्हा आणि तुमचा कोणता महिन्यांचे पैसे राहिले हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अनेक महिलांना काल किंवा आज तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1,500 रुपये पाहायला मिळालेले असेल, मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या आतापर्यंत या योजनेचा 1 रुपया सुद्धा आलेला नाही आहे। जर तुमच्यापैकी जर कोणी असे असेल ज्यांचे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 1 रुपया सुद्धा आलेला नाही आहे, त्यांनी देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचा नाव आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आम्ही त्या सर्व महिलांची मदत नक्की करणार आहोत। त्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती महिन्याचे पैसे मिळाले, सध्या हाच महिना तुमचा राहिला आहे का किंवा याआधी तुमचे किती महिने राहिले, या सर्व प्रकारची माहिती तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ। त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे अर्ज बाद होणार होते आता त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहे। त्यासोबतच त्यांना जानेवारीचा हप्ता म्हणजेच मकर संक्रांतीचे पैसे देखील आता मिळणार आहे। तुम्हाला आधी 6वा हप्ता मिळाला होता, त्यासोबतच ज्या महिलांचे अर्ज बाद झालेले होते त्यांना देखील 6वा हप्ता मिळालेला आहे। आणि त्यानंतरही त्यांचे अर्ज खूप बाद झालेले होते, म्हणजे काही महिलांचे अर्ज बाद होणार आहे अशी जे न्यूज आहे हे सरकारकडून आली होती। आणि आदिती तटकरे यांनी देखील अधिकृत साईटवर किंवा त्यांच्या भाषणामधून देखील सांगितलं होतं की आता काही महिलांचे अर्ज पुन्हा रिचेक होणार आणि त्यांचे जे हप्ते आहे ते बाद होणार, यानंतर त्यांना कोणताही हप्ता मिळणार नाही। मात्र 6वा जो हप्ता आहे तो सर्व महिलांना मिळालेला आहे आणि याच्यानंतर जो संक्रांतीचा हप्ता आहे तो देखील आता सर्व महिलांना मिळणार आहे। त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे। त्या अटी नक्की तुम्ही फॉलो करा। आणि सर्वांना मकर संक्रांतीचा हप्ता हा 3,000 रुपये एवढा तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे। तारीख माहीत करून घ्यायच्या आधी जाणून घेऊया की नक्की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँकमध्ये येणार आहे। तर सर्वात आधी हे जाणून घ्या की तुम्हाला मकर संक्रांतीचा जो हप्ता आहे तो 3,000 रुपये येणार आहे। आताचा जो हप्ता आहे तो 1,500 रुपये आला होता, त्याच कारणामुळे सरकारने आता मकर संक्रांतीचा जो हप्ता आहे तो वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो जो हप्ता आहे तुम्हाला लवकरच मिळणार आहे। त्याची तारीख काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। त्याआधी आपण हे जाणून घेऊया की नक्की तुमचे जे पैसे आहे हे कोणत्या बँकमध्ये येणार आहे। अनेक महिलांचे प्रश्न असतात की माझ्याकडे हे बँक आहे ते बँक नाही आहे, तर नक्की तुमचे पैसे जे आहे सर्वात आधी म्हणजे 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होत असतात। त्याआधी सर्वात पहिला जो टप्पा आहे हे कोणत्या बँकमध्ये येणार हे आपण जाणून घेऊया। तर याच हप्त्याप्रमाणे म्हणजेच की 6व्या हप्त्याप्रमाणे तुम्हाला पुढल्या हप्त्याचे पैसे देखील इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये सर्वात आधी पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच SBI मध्ये देखील हे पैसे सर्वात आधी पाहायला मिळते। तुमची बँक कोणती आहे हे कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, सर्वात जास्त महिलांकडे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढ्याही महिलांनी आतापर्यंत अर्ज केला त्या महिलांपैकी 95% महिलांचे जे बँक अकाउंट आहे हे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI मध्येच असतात। अनेक महिलांनी जे आहे सरकारी बँकमध्येच, आणि सरकारने देखील सांगितलं होतं म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आदिती तटकरे यांनी देखील सांगितलं होतं की तुम्ही सरकारी बँकमध्येच आपले अकाउंट
अकाउंट ओपन करायला पाहिजे आणि त्यावरूनच अनेक महिलांनी सरकारी बँकमध्येच इंडियन पोस्ट पेमेंट बँक असो की SBI मध्ये असो आपले अकाउंट ओपन केले होते आणि अनेक महिलांमध्ये आहे आता याच बँकमध्ये पैसे मिळणार आहे। म्हणजेच की सर्वात आधीचा जो हप्ता आहे पहिला टप्पा तो देखील या इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI मध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतरचे जे 2 हप्ते आहे ते तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणजे सर्वात आधी या 2 बँकमध्ये पैसे येतील आणि जे उर्वरित बँक आहे त्या बँकमध्ये जे उर्वरित 2 टप्पे आहे त्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहे। त्यासोबतच आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेची कोणतीही वयोमर्यादा नाही आहे। म्हणजेच आधी 18 ते 65 वर्ष एवढी वयोमर्यादा होती, मात्र आता काही अशा देखील महिला आहे ज्यांचं वय 65 वर्ष आहे, त्यापेक्षा जास्त सुद्धा आहे, त्यांना देखील आता लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 6वा हप्ता मिळालेला आहे। म्हणजेच की जाणून घ्या, तुमचे जर वय 18 ते 65 वर्षाच्या वयोमर्यादेच्या आत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणारच आहे। मात्र अनेक महिला अशा आहे ज्यांचं वय जे आहे 65 वर्षाच्या वरती आहे, त्यांना देखील आता 6वा हप्ता जो आहे तो मिळालेला आहे आणि त्याच्या आधीचे जे 7,500 रुपये आहे ते देखील त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पाहायला मिळालेले आहे। अशा अनेक महिला आहे ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त होतं, त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो भरला होता आणि त्यांचे पैसे देखील आलेले आहे। तर तुमचे वय देखील 65 वर्षाच्या वरती असेल तर तुम्ही देखील याचा अर्ज भरा आणि तो अर्ज कधी भरायचा, काय भरायचा आणि त्याची तारीख कधी येणार आहे हे आम्ही सर्व तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठीच तुम्ही जर आपले चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती येत राहतील। ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला नाही त्या महिलांसाठी खुशखबर, आता लवकरच 1 जानेवारी पासून लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। हे बघा, ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला नव्हता किंवा काही कारणास्तव त्यांचा जो अर्ज आहे तो बाद झालेला होता, आता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा खुशखबर आली आहे। आता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तारीख काढून देण्यात येणार आहे। तर हे अर्ज जे आहे लवकरच चालू होणार आहे। ही प्रक्रिया जी आहे सुरू झाल्यानंतर आम्ही तुम्हाला लवकरच कळून, त्यासाठी आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन अर्ज चालू झाल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती लवकरच मिळेल, ते देखील आपल्या चॅनलद्वारे। त्यासाठीच आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि लाडकी बहीण योजनेचा अर्ज चालू झाल्यानंतर आम्हीच तुम्हाला नक्की कळवू। तर तुम्हाला मकर संक्रांतीचा हप्ता आहे तो मकर संक्रांतीच्या 7 दिवस आधी मिळेल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन चालू असताना सांगितलं होतं। तसेच तो हप्ता मिळाल्यानंतर आम्ही देखील तुम्हाला कळवू, असंच व्हिडिओ बनवून येत राहू आणि तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचत राहू। त्यासाठीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज आणि लवकर मिळत राहील। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आणि तुमचे प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तर मकर संक्रांतीचे जे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी येणार, तर मकर संक्रांतीचे पैसे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये मकर संक्रांतीच्या 7 दिवस आधी येणार आहे। तर हे आल्यानंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।